लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते मानिनीपासून. तर आता इथे मानिनी चार्जिंगला लावली असते आपला फोन. तर आता इथे तेवढ्यातच तिला सुनीता फोटो पाठवून दिलेली असते ना प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी बघते. तर डिलीट झालेला असतो बघा प्रेक्षक हो तो फोटो. असं काय पाठवलं होतं हिने की लगेच डिलीट करून टाकलं असं म्हणते आता इथे मानिनी. ह्या मूर्ख मुलीमुळे मला हा फोटो डिलीट करावा लागला असं म्हणते आता इथे सुनीता. आता मला ते व्हिडिओ फुटेज मिळालं की ते फुटेज घेऊन लगेच मानिनीकडे जाऊन दाखवेल आणि मग बघू ती काव्या काय म्हणते ती असं म्हणते आता इथे सुनीता. हे बघ अनिशा, मी मूव ऑन झाले ग, पण असं म्हणते आता इथे काव्या अनिशाला फोनवरती. तर मग माझ्या मनातल्या भीतीचं काय करू असं म्हणते आता इथे काव्या अनिशाला. कसली भीती असं म्हणते आता इथे अनिशा. काल रात्री आहे ना असं म्हणते आता इथे काव्या, मी आणि जीवा भेटलो होतो किचनमध्ये असं म्हणते आता इथे काव्या. आणि परत भांडलात ना असं म्हणते आता इथे काव्या. भांडलो नाही, खूप समजुतीने एकमेकांशी बोललो असं म्हणते तिथे काव्या. पण तेवढ्यातच तिथे पिऊ आली अगं असं म्हणते तिथे काव्या. तिने आमचं बोलणं ऐकलं का, आम्हाला बोलताना तिने पाहिलं का, सगळे विचार सुरू झाले ग डोक्यात असं म्हणते इथे काव्या. मला हल्ली सतत हीच भीती असते की जीवा आणि माझ्याबद्दल कुणालाही काही कळणार नाही ना असं म्हणते काव्या. मग तू हे सगळं पार जिजूना का नाही सांगत असं म्हणते आता इथे अनिशा. काही काय बोलतेस तू, कसं काय सांगू त्यांना असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता कुठे तरी ते रिकवर होत आहेत, अजून एक मोठा धक्का देऊ का असं म्हणते काव्या. हे बघ काव्या, कधी ना कधीतरी तुला हे सांगावंच लागणार आहे ना त्यांना असं म्हणते आता इथे अनिशा. मग विश्वासात घेऊन सांग ना असं म्हणते आता इथे अनिशा. आणि हे बघ तसंही तू त्यांना ऑलरेडी हिंट दिलीच होतीस ना असं म्हणते आता इथे अनिशा. हे बघ काव्या असं म्हणते आता इथे अनिशा, पण आपल्या पार्टनर पासून ना कधीच काहीही लपवायचं नसतं असं म्हणते आता इथे अनिशा. जर आता ती म्हणते भले तू हे लग्न मानत नसलीस तरी पण तुला हे एक्सेप्ट करावंच लागेल की ते तुझे पार्टनर आहे असं म्हणते आता इथे अनिशा. आणि जवळच्या नात्याने लपंडाव खेळू नकोस असं म्हणते आता इथे अनिशा. तर आता इथे काव्याला काय बोलू समजतच नाही. तर आता इथे काव्या म्हणते करेक्ट आहे तुझं असं म्हणते आता इथे काव्या. ती म्हणते की ठीक आहे मी बोलते तुझ्याशी नंतर असं म्हणते तिथे काव्या. ओके बाय असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक अनिशा आणि फोन ठेवते आता इथे अनिशा. तर आता इथे काव्या म्हणते खरंच सांगून टाकू का प्रार्थना जीवाबद्दल असं म्हणते काव्या. तेवढंच आता पार्थ येतो बघा प्रेक्षक हो बाथरूममधून. आणि तर तो बघतो काव्याला आणि आता त्याचं लक्ष असतं काव्यावरती. असं काय झालं हिचं तोंड म्हणून. तर आता इथे पार्थ येतो आणि म्हणतो काय झालं, कसला विचार करताय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या बघते पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पिहू चित्र काढत बसलेली असते. तर आता ती इमॅजिन करून करून काय काय काढत असते बघा प्रेक्षक हो, की जीवाने कसं फ्लाइंग किस दिलेलं असतं काव्याला आणि कसं तिने बघितलं असतं. पण प्रेक्षक हो ही गोष्ट कळतच नाहीये. म्हणजे या पिहूला असं काय काय आठवत कसं काय असतं, म्हणजे लोकांना बघून ही काय काय चित्र कशी काय काढत असते ही मुलगी आणि फालतू गोष्टींची कशी काय चित्र काढत असते बघा प्रेक्षक हो. काहीतरी आज एक चुकीचं दाखवलंय ना प्रेक्षक हो, काय वाटतंय तुम्हाला. म्हणजे अति झालंय हे पिहू काहीतरी बघत असते काहीतरी काढत असते आणि आता काय सगळं चाललंय खरंच. म्हणजे खूपच विचित्र आहे सगळ्या गोष्टी. तर आता इथे पिहू आठवण करून करून ते जीवा आणि काव्याला काढत असते बघा प्रेक्षक हो आपलं चित्र. तर आता नंदिनी येते तेवढ्यातच इथे. हो पण मी काय म्हणते असं म्हणते आता नंदिनी फोनमध्ये. तर आता इथे तुम्हाला माझ्या आनंद निवासमध्ये मदत करता येईल का बघा, तुमचे खूप उपकार होतील असं म्हणत असते नंदिनी फोनवरती. थँक्यू असं म्हणते ती. थँक्यू सो मच असं म्हणते आता ती फोनवरती. तर आता इथे पिहू चित्र काढताना बघते बघा ती प्रेक्षक आता नंदिनी. पिहू असं म्हणते आता इथे नंदिनी. अरे वा असं म्हणते आता इथे नंदिनी. अरे वा चित्र काढतेस असं म्हणते नंदिनी. किती दिवसांनी पाहिलं तुला असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण चित्र काढत असते ना प्रेक्षक पिहू. खूप दिवसांनी चित्र काढायचं बघितलंय तुला असं म्हणते आता नंदिनी. बघू असं म्हणते ती. नाही ना असं म्हणते आता इथे पिहू. का नको असं म्हणते आता इथे नंदिनी. चांगलं नाही असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक पिहू. बघू बघू असं म्हणते नंदिनी. नको ना गं वहिनी, म्हणून आता पळून जाते तिथून पिहू. तर आता इथे काव्या दरवाजा लावून घेते त्यांच्या खोलीचा, म्हणजे पार्थ आणि काव्याच्या खोलीचा. काय झालं, अपसेट वाटतंय असं म्हणतो आता इथे पार्थ. बोलायचंय जरा तुमच्याशी असं म्हणते आता इथे काव्या. कसल्या विषय संदर्भात असं म्हणतो इथे पार्थ. माझ्या पासबद्दल असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला समजतच नाही. बघू असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं चांगला आला नाही तरीही दाखव ना असं म्हणते आता ती तू काढलेलं चित्र. तर आता बघते तर काय नंदिनी. तर आता काहीतरी विचित्र असतं बघा प्रेक्षक हो. तर आता खूप घाबरलेली असते इथे पिहू. पास्ट बद्दल म्हणजे असं म्हणतो आता इथे पार्थ काव्याला. तर आता इथे काव्या म्हणते प्रत्येकाचा पार्थ पास्ट असतोच ना, म्हणजे प्रत्येकाचा असतो, चुकीचा चांगला वाईट सगळ्या प्रकारचा असतो ना पास्ट असं म्हणते ती. आणि काय लग्नाआधी कांद्या पोह्याच्या कार्यक्रमात सुद्धा एकमेकांना बरेच प्रश्न विचारले जातात ना असं म्हणते इथे काव्या. आवडी निवडी काय, सवयी काय, काही सिक्रेट्स आहेत का असं म्हणते आता इथे काव्या. काही दोष तर नाही आहेत ना असं म्हणते आता इथे काव्या. पण असं म्हणते आता ते पण आपल्यात असं काही बोलणंच झालं नाही असं म्हणते आता इथे काव्या. आपले सिक्रेट्स किंवा आपला पास्ट असं म्हणते आता इथे काव्या. ह्याबद्दल काहीच बोलणं नाही आहे पण असं म्हणते आता इथे काव्या. बरोबर आहे असं म्हणत इथे पार्थ. मला तुम्हाला विचारायची गरज नाही वाटली तुम्हाला असं म्हणत इथे पार्थ.
का असं म्हणते त्या काव्या, कारण घडून गेलेल्या गोष्टींबद्दल मला बोलायला नाही आवडत असं म्हणत इथे पार्थ. व्हॉट इज गॉन असं म्हणत होता पार्थ. पण तो घडून गेलेला पास्ट आपल्या प्रेझेंट आणि फ्युचरवर परिणाम करत असेल तर असं म्हणते इथे काव्या. तरीही असं म्हणत इथे पार्थ. हो पण विचार तर येतोच ना मनात असं म्हणते इथे काव्या. मग तो विचार बाजूला सारायचा असतो हा असं म्हणत इथे पार्थ. बोलणं सोपं आहे, करणं इम्पॉसिबल आहे असं म्हणतात इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो ते तुम्ही विचार कसा करतो त्याच्यावर डिपेंड आहे असं म्हणत इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते मग मला एक सांगा, आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही पाहिलंयच मी तुमच्यावर दुसरेपणाने वागायचे, नको नको ते बोलायचं असं म्हणते तिथे काव्या. साधं तुम्हाला मित्रही म्हणायला तयार नव्हते मी असं म्हणते इथे काव्या. हो हो असं म्हणत इथे पार्थ. मग तेव्हाही तुमच्या मनात असा विचार आला नाही की मी माझं काही भूतकाळ आहे का, मला असं वाटलं नाही का असं म्हणत इथे काव्या. कारण लग्न मंडपातच तुम्हाला मी विचारलं होतं की तुमच्या मनात काय आहे का, तुमचा भूतकाळ काय आहे का असं म्हणत इथे पार्थ. आणि मी यासाठीच विचारलं होतं की तुमच्या भूतकाळामुळे मी तुमचं आयुष्य पुढे खराब व्हायला नको म्हणून असं म्हणत होता पार्थ. तुम्ही त्यावेळेला उत्तर दिलं होतं मला, असं नाही आहे काही असं म्हटलेलं असतो पार्थला ती काव्या. माझ्यासाठी विषय तिथे संपला होता असं म्हणत होता इथे पार्थ. आता इथे काव्याला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक, कारण तेव्हा विचारलेलं असतं ना पार्थ तिला की तुमचं काय अफेअर वगैरे होतं का आधी म्हणून, पण तिने त्यावेळेला नाही मग सांगितलेलं असतं. तर आता त्यामुळेच पार्थला कधी संशय आलेला नसतो की असू शकतं काव्याचंही आधी अफेअर म्हणून. आणि राहिला प्रश्न तुमचं माझ्याशी लग्नानंतर दुसरेपणाने वागणं, मला असं वाटत होतं की म्हणजे मी माझ्या मनातलं तुमचं मत तुमचं मनाविरुद्ध लग्न झालं होतं म्हणून तसे वागत होता तुम्ही. मग तशा काव्याशी लग्न करताना काही विचारलं नाही का असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो नाही, कारण तो आपल्या नात्याचा भविष्यासाठी मी विचार करत होतो असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो काय तुम्ही म्हणता ना मी काव्य आहे तसं मी पार्थ आहे असं म्हणत होता इथे पार्थ. पार्थ देशमुख असं म्हणत होता इथे पार्थ. काव्या मी एखाद्यावर जीव लावला ना तर 100% लावतो असं म्हणत इथे पार्थ. तर आता काव्या बघतच राहते पार्थकडे. एखाद्यावर प्रेम केलं तर मी 100% करतो असं म्हणत होता इथे पार्थ काव्याला. आणि एखादी गोष्ट नशिबावर ठेवली तर मी 100% बिलीफ ठेवतो त्याच्यावर असं म्हणत होता इथे पार्थ. सगळ्या गोष्टी मार्गी लागणार आणि इनफॅक्ट तुम्ही सुद्धा करून बघा जमेल तुम्हाला असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते नाही मला नाही जमणार असं म्हणत होता इथे पार्थ. माझ्या सहवासात राहून तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी जमणार असं म्हणतो पार्थ. असं म्हणत होता तो. सकाळची गोडी राहिली वाटतं माझी, 1 मिनिट असं म्हणत होता इथे पार्थ. आणि पास्टचं काय हो, विसरून जायचं ते पास्ट. माझ्या पास्ट बद्दलच बघा ना, माझा पास्ट इथेच आपल्या घरामध्ये असं म्हणत होता इथे पार्थ. मी त्यांच्याशी तुमच्याबद्दल काहीही कितीही वेळ बोलू शकतो असं म्हणत होता इथे पार्थ. काव्या नाव वी आर 3 यंग फ्रेंड्स असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे काव्या इथे पार्थकडे. तर आता ती म्हणते देशमुख हे झालं तुमच्या पास्टबद्दल जो खूप सॉर्टेड आहे, पण माझं तसं नाही आहे असं म्हणते इथे काव्या. तुमच्या पास्टला व्यवस्थित क्लोजर दिलेलं गेलं आहे असं म्हणते इथे काव्या, पण माझ्या पास्टला समप मिळालेलं नाही अजून असं म्हणते तिथे काव्या. तर आता पार्थला काय समजतच नाही, कसं असतं ना पार्थ असं म्हणते तिथे काव्या. 2 माणसं 2 वेगवेगळ्या दिशेला जात असताना सुद्धा मागे वळून बघतात असं म्हणते तिथे काव्या. आणि मग त्या पाठमोऱ्या माणसाला इकडे तिकडे बघितल्यावर असं कुठेतरी जाणवतं की ही व्यक्ती आपल्याला परत भेटणार नाही असं म्हणते तिथे काव्या. पण माझ्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही असं म्हणते तिथे काव्या. तर आता पार्थ बघतो काव्याला आणि म्हणूनच मी हे सगळं तुम्हाला विश्वासाने सांगावं असं मला वाटतं असं म्हणते तिथे काव्या. तुमचा भूतकाळ अजूनही तुमच्या मनात आहे असं म्हणत इथे पार्थ. पिहू असं म्हणतात इथे नंदिनी. काय अर्थ आहे या चित्राचं असं म्हणतात नंदिनी. एक हात फ्लाइंग किस देतोय, दुसरा हात अडवतोय म्हणजे असं म्हणतात इथे नंदिनी. कुठल्या रेफरन्सने काढले असतो हे चित्र असं म्हणते नंदिनी. तर पिहू सांगू शकत नाही. तर आता इथे पिहूला कळतं बघा प्रेक्षक की जीवाने दिलेलं असतं फ्लाइंग किस तेव्हा काव्याला. तर ते आठवणून तिने काढलेलं असतं. हे चित्र आहे ना कुठल्या रेफरन्सने काढलेच नाहीये, हे असंच काढलंय असं म्हणतात इथे पिहू. असंच नाही, तू खरं खरं बोल माझ्याशी असं म्हणते नंदिनी. काय अर्थ आहे या चित्राचा पिहू असं म्हणते नंदिनी. वहिनी मी खरंच सांगते असं म्हणतात इथे पिहू. या चित्राचा काहीच अर्थ नाही आहे, ते सहजच काढलेलं होतं आणि तसंच काढलं होतं असं म्हणतात इथे पिहू. ये असं म्हणतात नंदिनी. येते बस असं म्हणतात इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणायला लागते मला खरं खरं सांग असं म्हणतात ती पिहूला. हे असं करताना पाहिलंच का तू कुणाला असं म्हणतात नंदिनी. तर पिहूला खूप घाम आलेला असं बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी म्हणते काही लपवत नाहीस ना तू माझ्याकडे असं म्हणते आता नंदिनी. तसं असेल तर आत्ताच सांग असं म्हणते. तर नाही नाही म्हणते पिहू, पुढे जाऊन त्रास होतो मग तुला माहिती आहे ना असं म्हणतात इथे नंदिनी. तर आता इथे विचारते नंदिनी तुला नंदिनी वहिनीची काय विचारणार नाहीस का, शेअर नाही करणारस का माझ्याशी असं म्हणते नंदिनी. काय करू असं म्हणते आता पिहू, सांगून टाकू का वहिनीला असं म्हणते आता इथे पिहू. पिहू असं म्हणते आता इथे नंदिनी.
काय विचारते मी असं म्हणते आता इथे नंदिनी. बोल ना काय अर्थ आहे या चित्राचा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर पिहू म्हणते या चित्राचं नाव आहे नी काही अर्थच नाही आहे. हे सहज काढलेलं चित्र आहे मी असं म्हणते आता इथे पिहू. तू सहज असं काढू शकत नाहीस माहिती आहे मला असं म्हणते आता इथे नंदिनी. मागच्या वेळी पण जेव्हा तू चित्र काढलं होतंस असं म्हणते नंदिनी त्याचा रेफरन्स माझ्या लग्नाशी आणि माझ्या किडनॅपिंगशी होतं असं म्हणते आता इथे नंदिनी. माहिती आहे मला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते मला अगदी खरं खरं सांग जे काही तुझ्या मनात असेल ते मोकळेपणाने सांग सांग पटकन असं म्हणते आता इथे नंदिनी. तर पिहू खूप घाबरते बघा प्रेक्षक. तर पिहू म्हणते हे चित्र ना असं म्हणते आता पिहू ते मी असं म्हणते ती चित्र फोनवर बघितलं आणि काढलं असं म्हणते आता इथे प्रेक्षक. हो पिहू. तर आता इंटरनेटवर बघून काढलं असं म्हणते आता इथे पिहू. इंटरनेटवर पाहिलंस असं म्हणते आता इथे नंदिनी. नक्की असं म्हणते ती. नक्की नक्की असं म्हणते आता इथे पिहू. तर आता इथे नंदिनी म्हणते ठीक आहे पिहू असं म्हणते ती. इंटरनेटवर जशा चांगल्या गोष्टी असतात तशा नको त्या गोष्टी सुद्धा असतात असं म्हणते आता इथे नंदिनी. ह्यापुढे इंटरनेट वापरताना आई बाबा किंवा घरातल्या कोणाला तरी सोबत घेऊन बसायचं असं म्हणते आता नंदिनी. कळलं असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी म्हणते पिहूला आणि राहिला प्रश्न चित्राचा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता तुझं वय नाही आहे बाळा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती म्हणते जेव्हा तू वयात येशील तर तेव्हा मी स्वतः तुला सगळं काही समजावून सांगेल असं म्हणते नंदिनी. पण तोपर्यंत असं चित्र काढायचं नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. कळलं असं म्हणते ती. हो बहिणी असं म्हणते आता इथे पिहू. बरोबर आहे तुझं. हे असं चित्र आहे ना मी परत कधीच काढणार नाही असं म्हणते पिहू. इट्स नॉट फॉर माय एज असं म्हणते ती. सॉरी असं म्हणते पिहू. अगं इट्स ओके असं म्हणते नंदिनी. जा असं म्हणते ती. तर पिहू तिथून निघून जाते बघा प्रेक्षक. तिचं चित्र घेऊन मात्र नंदिनी तिथे बसताना विचारत पडते ती. मला असं का वाटतंय असं म्हणते आता इथे नंदिनी. असं का वाटतंय की पिहू माझ्यापासून काहीतरी लपवते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर तिला डाऊट आलेला असं बघा प्रेक्षक इथे आता नंदिनीला पिहूबद्दल. बोला काव्या अजूनही भूतकाळ तुमच्या मनात आहे का असं म्हणत इथे पार्थ. नाही असं म्हणते आता इथे काव्या. तसं अजिबातच नाही असं म्हणतोय आता इथे काव्य. झालं मग कशाला टेन्शन घेताय असं म्हणतो पार्थ. प्रत्येकाचा भूतकाळ असतो असं म्हणतो आता इथे पार्थ. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे काव्य असं म्हणतो आता इथे पार्थ. और आपके बीते कल में मुझे कोई दिलचस्पी नहीं फिसकारलेलं मांजर असं म्हणतो आता इथे पार्थ. मस्करी करू नका असं म्हणते आता इथे काव्या. मी सिरियसली बोलते असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही सिरियसली काही सांगितलं तर आमच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीज येतील आणि मला तो ऑकवर्डनेस म्हणजे असं म्हणत होता इथे पार्थ माझ्या मानकोटीवर एका वितळासारखं बसेल असं म्हणत होता इथे पार्थ. तुम्ही बसा असं म्हणत होता इथे पार्थ. तुम्ही या बसा असं म्हणतो तो आणि बसवतो आता इथे काव्याला पार्थ तिच्यासमोर. तर आता इथे पार्थ म्हणायला लागतो की बायका जसं पाण्यावर दिवे सोडतात ना तसा विषय सोडून द्यायला शिका असं म्हणत होता इथे तो. मी सुद्धा माझ्या बऱ्याच गोष्टी डिस्टेवर सोडतो असं म्हणत होता इथे पार्थ. तुम्ही आता भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा ना आपल्या आता नात्याचा विचार करा असं म्हणत होता इथे पार्थ. आपल्या नात्याची सुरुवातीला तुम्ही कशा होतात आणि आता कशा आहेत असं म्हणत होता इथे पार्थ. किती बदलला आहे ह्याचा विचार करा असं म्हणत होता इथे पार्थ. आपल्या जबरदस्तीच्या लग्नापासून आतापर्यंतचा आपला हा प्रवास मैत्रीचा त्याचा विचार करा असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता काव्या बघते त्या फ्रेंडशिप बँडकडे बघा प्रेक्षक. रता पार्थ म्हणतो मी आपल्या लग्नानंतर बघितलंय तुम्ही किती चिडत होता आपल्या लग्नानंतर. आता बघा किती छान गोड फिसकारताय ह्याचा विचार करा असं म्हणत होता इथे पार्थ. तर हसायला लागते आता इथे काव्या. तुम्ही इथे जमिनीवर झोपण्यापासून ते बेडवर उलटं सुलटं झोपण्याचा प्रवासाचा विचार करा तुम्ही असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता पार्थ म्हणतो मी तुमच्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणलं होतं ते आठवा असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो फ्रूट सॅलडवरून आठवलं मी अजून काही खाल्लंच नाही आणि मी गोळ्या ऑलरेडी खाल्लेत असं म्हणत होता इथे पार्थ. मी काहीतरी खाऊन येतो असं म्हणत होता इथे पार्थ. बसा असं म्हणते आता इथे काव्या. मी आणते असं म्हणते ती. तर आता इथे पार्थ खुश होतो कारण काव्या आता त्याच्यासाठी जेवण आणायला जाते म्हणून. तर आता खूप खुश होतो बघा प्रेक्षक पार्थ इथे. तर आता इथे काव्या बाहेर गेलेली असते. पार्थ माझ्यावर प्रचंड विश्वास आहे म्हणून ते ऐकत नाहीत. पण माझी खरंच इच्छा आहे की पार्थने कधीतरी माझं ऐकावं असं म्हणते काव्या. मला त्यांच्या विश्वासाने सांगायचं आहे त्यांना की ह्याआधी माझ्या भूतकाळामध्ये त्यांचा लहान भाऊ जीवा आहे असं म्हणते आता इथे काव्या. त्यांना हे सांगून मुक्त होईल तेव्हाच मी दडपणातून बाहेर येईल असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे दाखवलंय बघा प्रेक्षक जीवा आलेला असतो. तर आता इथे तो ड्रेसअप केलेला असतो आणि कार गाडीतनं उतरलेला असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे तो आलेला असतो ना आनंद निवास मधला माणूस. तर त्याला आता एम्प्लॉई का बनवतो बघा प्रेक्षक. हो जीवा ओके असं म्हणतो आता इथे जीवा. ऑल सेटअप चंद्रकांत सर पोद्दार असं म्हणतो तो. कोण चंद्रकांत सर पोद्दार असं म्हणतो तो. अहो सर असं म्हणतो जीवा. तुम्ही चंद्रकांत पोद्दार
अहो, तुम्हाला समजवलं का नाही गाडीवर सगळं? तुम्ही विसरला तसं म्हणत होता. "जीवा नाही रे, विसरलो नाही" असं म्हणत होतो. "आले लक्षात आहे ना?" असं म्हणत होतो. "काय झालंय? अरे घाबरलो ना त्यामुळे. मला घाम फुटलाय" असं म्हणत होतो. "वेल जीवा, जीवा मी काय म्हणतो" असं म्हणतात ते. "मी पकडला गेलो तर माझा विजा तर जप्त नाही होणार आहे" असं म्हणत होतो. "सर असं काय होणार नाही. मी आहे ना तुमच्यासोबत" असं म्हणतो जीवा. "तुम्ही कमाल कराल" असं म्हणतो जीवा. "कमाल सगळंच होणार आहे" असं म्हणतो तो. "पण काय गडबड झाली तर काय करू" असं म्हणतो तो. "अरे, जी लोक तुला फसवू शकतात त्यांनी मला जर उलट-सुलट प्रश्न विचारलं तर उत्तर काय देऊ" असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो, "बघ जीवा, त्या नाटकाचा रायटर तू आहेस. मग आता त्यांनी जर का ऐन वेळेला इम्प्रोव्हायझेशन केलं तर अख्ख्या नाटकावर पडदा पडेल ना रे" असं म्हणतो. "सर" असं म्हणतो जीवा, "तुम्ही एकदम करेक्ट बोललात. अख्ख्या नाटकाचा रायटर मी आहे" असं म्हणतो इथे जीवा. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण तुमच्याकडे 1 मिनिट असं म्हणत होता इथे जीवा. तर आता तो बाहेर काढतो बघा प्रेक्षक हो. "हे एअरपोर्ट्स असणार आहे" असं म्हणतो जीवा. "आता मला गाणं ऐकणार आहेस?" असं म्हणतो तो. "आता गाणी काय ऐकताय?" असं म्हणतो जीवा आणि तो आता एअरपोर्ट्स देतो बघा प्रेक्षक हो त्याला. "कानमध्ये घाला" असं म्हणतो तो. तर आता इथे काय म्हणतात ते, "तुमच्या फोनला कनेक्ट करा" असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा आपला फोन कनेक्ट करतो त्यांच्या फोनला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, "कॉल उचला" असं म्हणतो तो. आता इथल्या इथे फोन काय करतो असं म्हणतो तो. "सर थांबा हो" असं म्हणतो जीवा. "मी आहे की नाही" असं म्हणतो जीवा. "शांत, शांत, एकदम शांत. फोन खिशात ठेवा" असं म्हणतो आता इथे जीवा. "अहो तुमच्या खिशात ठेवा." त्याला समजतच नाही बघा प्रेक्षक हो आता इथे जीवा काय म्हणतोय ते. "शांतपणे ऐका" असं म्हणतो जीवा. "आत जे काय घडणार आहे ते ह्या फोनवरून मला ऐकू येणार आहे आणि आत काय करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे" असं म्हणतो जीवा. "त्याप्रमाणे तुम्ही करत जायचं. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे" असं म्हणतो आता इथे जीवा. "आता ठीक आहे, आता हो म्हटल्याशिवाय काय पर्याय आहे का?" असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो, महाजनी अतिशय तुम्हाला टेन्शन येते. घेऊ नका टेन्शन तुम्ही. हे नाटक ना तुम्ही इथून पाणीपुरीसारखे एन्जॉय करा असं म्हणतो आता इथे जीवा. "काय माहिती करता-करता तुम्ही अजून एन्जॉय कराल, अजून इम्प्रोव्हाइज कराल काय म्हणताय?" असं म्हणतो आता इथे जीवा. "हां, हां" असं म्हणतो तो. "हां, ऑल सेट चंद्रकांत सरपोतदार" असं म्हणतो होता जीवा. "कोण चंद्रकांत?" असं म्हणतो तो. हो तुम्ही" असं म्हणतो होता जीवा. त्याचं नाव बदललं ना प्रेक्षक हो. "ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. चला, चला, चला" असं म्हणतो जीवा. तर आता आत पाठवतो जीवा त्यांना. तर आता इथे आत गेलेला असतो बघा तो प्रेक्षक हो. "मी आहे अजिबात घाबरू नका" असं म्हणतो ती जीवा. तर आता इथे जीवा त्यांना आत पाठवलेला असतो बघा प्रेक्षक हो. नंदिनी जीवाला 7 दिवसाची मुदत दिली. "काय करणार आहेत का ते?" असं म्हणत होता इन्व्हेस्टर. तर भास्कर म्हणतो, "काहीच करू नाही शकत ते, कारण ही प्रॉपर्टी कोटींची आहे आणि इतके पैसे जीवा घरून घेणार नाही" असं म्हणत होता इथे भास्कर. "आणि तसं जर त्याला करायचं असेल तर त्याला घरी सांगावं लागेल आणि हे सगळं विक्रमला जर कळलं तर विक्रम जीवाची काही हेर नाही" असं म्हणतो भास्कर. "मग आम्ही त्यांना मुदत का दिली?" असं म्हणतो इन्व्हेस्टर. तर आता तो इन्व्हेस्टर म्हणतो, "म्हणजे माझी जमीन विकत घेऊन तशीच पडणार आहे. बघा लवकरात लवकर या जमिनीचा निकाल लागला तर बरं आहे" असं म्हणतो इन्व्हेस्टर भास्करला. "मला त्या जागेवर माझं लो कॉस्ट हाऊसिंग उभं करता येईल" असं म्हणत होता इथे तो इन्व्हेस्टर. "नाही करता येईल म्हणून आता जीवाचा तो मित्र असतो ना प्रेक्षक हो, महाजनी तो जातो बघा प्रेक्षक हो. त्या जागेवर तुम्ही नाही करू शकणार हे सगळं" असं म्हणतो तो. "वाह!" असं म्हणत होता जीवा. "वाह! काय एंट्री मारली तो चंद्रकांत सरपोतदार" असं म्हणतो तो. "अरे डायलॉग तर असा मारलाय ना" असं म्हणतो जीवा, की एंट्रीला टाळ्या झाल्याच पाहिजेत असं म्हणतो तो. "कमाल" असं म्हणत होता इथे जीवा. तर आता "एक्सक्यूज मी" असं म्हणतो भास्कर. "आपण कोण?" असं म्हणतो तो. "काय काम आहे तुमचं?" असं म्हणतो इन्व्हेस्टर. "तर तुमचं काम तमाम करायला आलोय" असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे भास्करला आणि त्या टकल्या इन्व्हेस्टरला काय कळत नाही. "एक्सक्यूज मी" असं म्हणतो भास्कर. "कोण आहात का तुम्ही?" असं म्हणतो भास्कर. "मी कोण?" असं म्हणतो तो. तर आता इथे "माझं नाव अहो सरपोतदार चंद्रकांत सरपोतदार" असं म्हणतो जीवा. "मी सरपोतदार हो चंद्रकांत सरपोतदार. मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे" असं म्हणतो तो. आता तो धीडछाना भास्कर विचारेल, "कॅन आय सी युअर आयडी?" असं म्हणत होता इथे भास्कर. "आता त्याला दाखवा माझी कला" असं म्हणत होता इथे भास्कर. तर सरपोतदारला देतो आता तो. "मी खोटा ऑफिसर आहे हे ना कळायला नको" असं म्हणतो तो. तर आता आयडी कार्ड बघतो टकला इन्व्हेस्टर सुद्धा. "आय एम सॉरी सर" असं म्हणतो भास्कर. "कम ऑन हॅव अ सीट या या" असं म्हणत होता इथे भास्कर. तर आता इथे बसवतो तो गव्हर्नमेंट ऑफिसरला. "सर तुम्ही" असं म्हणत होता इथे टकला इन्व्हेस्टर, "तुम्ही यायचं इथे कारण जुहूला समुद्रासमोर रोजे गार्डनच्या इथे जी प्रॉपर्टी आहे ती माझी" असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर. "हा टकलू खूपच पुढे-पुढे करतोय" असं म्हणत होता जीवा. "त्याचं तोंड बंद करा. तुमची आहे नाही तुमची होती" असं म्हणत होता इथे ऑफिसर. "ती प्रॉपर्टी सरकारने गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी रिझर्व्ह केली आहे" असं म्हणत होता इथे तो. "त्यामुळे तुम्हाला त्या जागेचा ताबा सोडावा लागेल" असं म्हणत होता इथे तो इन्व्हेस्टरला सरपोतदार. तर आता इथे जीवा खूप खुश होतो. "जागा सोडावी लागेल म्हणजे?" असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर. "मी ती जागा विकत घेतली आहे. तुम्ही असं नाही करू शकत" असं म्हणत होतो. "याच्या तोंडावर पेपर फेकून मारा. मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ना, ते माझा आयडी बघून तुम्हाला कळलंच असेल मिस्टर" असं म्हणतो तो. तर आता इथे तेच तर "काय राजेंद्र जाधव" असं म्हणतो तो. "माझी एवढी ओळख पुरेची आहे. मी तुम्हाला माझी कर्तबदारी दाखवतो" असं म्हणतो तो. "अहो तुमच्या कॉन्फिडन्सचा ग्राफ इतका अचानक कसं काय वाढला" असं म्हणत होता इथे जीवा. "काय म्हणालात तुम्ही?" असं म्हणत होता इथे भास्कर.
तर आजचा भाग इथे संपतो. बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. दिवाळी जवळ आली आहे, फराळ तर केलाच पाहिजे असं म्हणते मानेनी. तुमचाही हातभार लागू देत ना फराळामध्ये असं म्हणते मानेनी. तुमच्यावरचं प्रेम उतरेल ना या फराळात असं म्हणते मानेनी. उद्या मी आनंद निवासशी बोलणी लावणार, हे फायनल आहे असं म्हणतो आता टिकला इन्व्हेस्टर. गळ्यात मंगळसूत्राचा धागा बांधला म्हणजे बायको होता येतं असं नसतं असं म्हणते तर इथे रम्या. आज कॉफी पिऊन घे, थंड होईल असं म्हणते रम्या. कसं आहे, मंगळसूत्र पार देशमुखाने माझ्या गळ्यात बांधलंय ना, त्या अधिकाराने मी बोलतेय. ही तुझी कॉफी घेऊन जा असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, रम्याला. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.